नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ह्या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे आणि त्याचबरोबर सौर ऊर्जा तयार होण्यासाठी मेगावॅटच्या ह्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नेमकं ह्या योजनेमध्ये काय काय बदल झालेला आहे संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती भेटत राहतील मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुमारे 9,000 मेगावॅटचा सौर ऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र लेटर ऑफ अवॉर्ड प्रदान करण्यात आला. ह्यातून 40,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असून 25,000 रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्या वर्षी 40% कृषी फीडर सौर ऊर्जेवर येणार असून शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणे आवश्यक होणार आहे, असेच प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी 2016 साली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती. त्याच्यानंतरच्या काळात 2,000 मेगावॅटपर्यंत निर्मित करण्यात आली. आता 9,000 मेगावॅट सौर ऊर्जा तयार करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यामुळे 40% कृषी फीडर हे सौर ऊर्जेवर येतील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची दिवस विजेची सातत्याने मागणी होती. ही मागणी आता पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे कार्यान्वयन शक्य होणार आहे. सर्वात आधी सौर ऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक स्तरावर राळेगणसिद्धी जिल्हा अहमदनगर येथे करण्यात आली. ती कमालीची यशस्वी झाली. आता जगात उपलब्धतेसाठी महसूल यंत्रणेने केलेल्या भरावी कार्यामुळे हे शक्य झाले. विकासांना ह्यापुढील सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील. कुठेही अडचण आल्यास त्या सोडविण्याची शासन काम पाठीशी असेल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर मित्रांनो, ह्या योजनेमध्ये ही योजना 2016 साली पासून प्रारंभ करण्यात आली होती. त्याच्या आधी 2,000 मेगावॅटचा सौर कृषी वाहिनी ही शेतकऱ्यांना मिळत होतं. तर आता 9,000 मेगावॅटचा सौर कृषी वाहिनी मिळणार आहे आणि दिवसा वीज मिळण्यासाठी उपलब्ध होईल मित्रांनो. तर अतिशय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय